नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकन रस्सा. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत असा चिकन रस्सा आपण आज बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्यांनी ज्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं आहे त्यासाठी खूप खूप आभार. आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी असेच घेऊन येत राहील. तर मित्रांनो, साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये घरगुतीच्या साहित्यामध्ये आहे आपण आज चिकन बनवणार आहोत. तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, सुरुवातीला मी ते 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे, 2 ते 3 मीडियम साईजचे टमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक लसूण घेतलेला आहे. सर्वात प्रथम इथे 1 किलो चिकन जे आहे स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून व्यवस्थित असं आपल्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये शिजवायचं आहे. तर लगभग चिकन इथे शिजत आहे. तर आपण साईडला मसाल्याची तयारी करूया. वाटण म्हणजेच मसाला. तर वाटण बनवण्यासाठी लगभग मीडियम साईजचे 2 मी इथे कांदे घेतलेले आहेत. असे स्लाइस उभे करून घेतलेले आहेत. व्यवस्थित असं आपल्याला लगभग 2 चमचे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडेसे गोल्डन ब्राऊन झाले की याच्यामध्ये आपण ओलं जे आहे खोबरे ॲड करणार आहोत. लगभग अर्धा वाटी घेतला तरी चालेल. धने घेतलेले आहेत 1 चमचा, सोबतच 1 चमचा घेतलेले आहे जिरं. याने खूपच चव वाढते. दालचिनीचा इथे मी तुकडा घेतलेला आहे. सोबतच काळ्या मिरी घेतलेल्या आहेत लगभग 2 ते 3. सोबतच 4 लवंगा घेतलेल्या आहेत. आपण प्रमाणामध्येच मसाले ॲड करायचे. जास्त प्रमाणात जर मसाले आपण ॲड केले तर जे कालवणची चव आहे ती बिघडू शकते. सोबतच अर्धा चमचा इथे मी राईची जी आहे घेतलेली आहे. तर राई घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. सर्व मसाले आपले लगभग 5 ते 10 मिनटं व्यवस्थित मीडियम ते लो फ्लेमवरती भाजून घेतलेले आहेत. थोडेसे काळसर असे मसाले भाजून झाले की लास्टला आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत अद्रक आणि लसूण. जास्त प्रमाणात टाकले तर खूपच उत्तम आहे, कारण की अद्रक आणि लसूणच्या टेस्टमुळे जे आहे कालवण कुठलंही खूपच चविष्ट बनतं. तर रेडीमेड मसाला न वापरता अद्रक लसूण जे आहे घरात आपण सोलून त्यामध्ये ॲड करावे. आणि लास्टला जे आहे म्हणजे शेवटीला मी इथे ॲड केलेला आहे टोमॅटो. मीडियम साईजचे 2 टोमॅटो मी ते उभ्या स्लायसेसमध्ये कट करून अशा पद्धतीने ॲड केलेले आहेत. थोडंसं थंड झालं की आपण इथे याचं वाटण बनवून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे जे आहे सर्व सारण इथे घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी स्मूथ पेस्ट बनवून तयार करायची आहे. सोबतच चिकन देखील आपलं व्यवस्थित असं शिजून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता एक पातेलं घेतलेलं आहे मोठं. ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला क्वांटिटीनुसार बनवायचं आहे तर ते पातेलं तुम्ही किंवा कढई देखील ठेवू शकता. इथे तेलाचा वापर जरा जास्त करायचा आहे, कारण की 1 किलो चिकन आपण इथे बनवत आहोत. तर मी इथे लगभग 5 मोठे चम्मच जे आहे तेलाचा इथे वापर केलेला आहे. आणि यामध्ये तेल जे आहे गरम झाल्यानंतर इथे तेजपत्ता ॲड करायचा आहे. तेजपत्त्याचा मेन रोल असतो, तर तेजपत्ता ॲड करणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपण तेजपत्ता थोडासा गरम झाला की यामध्ये वाटण देखील ॲड करून आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की हिने झाकण कशाला झाकलेलं आहे. तर मित्रांनो, मला सांगायचं आहे की आपण वाटण बनवताना थोडं थोडं पाणी ॲड करून वाटण पेस्ट जे आहे स्मूथ बनवत असतो. त्यामध्ये पाण्याचा अंश असतो. तर पाण्याचा अंश आपल्याला कमी करण्यासाठी जे आहे मसाला पूर्णपणे आपल्याला भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती. तर आता मसाला जो आहे पाणी ॲड असल्यामुळे तेलामध्ये आपण डायरेक्टली टाकल्यामुळे ते उडायला लागतो. तर त्यामुळे आपण थोडंसं झाकण ॲड करून ठेवायचं, जेणेकरून मसाल्यातलं पाणी जे आहे थोडंसं कमी होतं. तर या प्रकारे मसाल्यातलं पाणी कमी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर थोडंसं कमी प्रमाण झालं की आपण याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे लगभग 1 चमचा. 2 मोठे चम्मच मी इथे घेतलेला आहे लाल मिरची पावडर. जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर क्वांटिटी कमी करू शकता. सोबतच एव्हरेस्टचा गरम मसाला जो पावडर मिळतो मार्केटमध्ये रेडीमेड, ते 1 चमचा ॲड केलेला आहे. तर या प्रकारे आपले जे आहे मसाले सर्व व्यवस्थित भाजून झालेले आहेत. तेल आणि मसाले सेपरेट झालेले आहेत. तर या प्रकारे ग्रेव्ही थिक अशी बनवून झालेली आहे. सोबतच मी इथे घेतलेलं आहे चवीनुसार मीठ लगभग 1 चम्मच. शेवटीला मी इथे ॲड करणार आहे कोथिंबीर. बारीक चिरलेली आपल्याला जरा जास्त प्रमाणात कोथिंबीर घेतली तर खूपच स्वाद येईल. तर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि या प्रकारे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मीठ आणि कोथिंबीर. तर या प्रकारे आपली ग्रेव्ही जी आहे चिकनची लगभग तयारच झालेली आहे. तर आता आपण साईडला जे आहे थोडंसं पाणी गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे. पाणी आपल्याला तर आपण ग्रेव्हीमध्ये जे आहे तर सर्वात प्रथम जे आहे चिकन जे आहे म्हणजेच अळणी आपण बनवलं होतं शिजवून घेतलेलं मीठ आणि हळद टाकून, ते डायरेक्टली आपण ॲड करून घेणार आहोत. जर घरामध्ये कोणी छोटं मुलं असेल तर त्यांना अळणी साईडला काढून ठेवूया. तर मित्रांनो, गरम झालेलं पाणी मी डायरेक्टली याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्हाला जेवढी क्वांटिटी पातळ हवी असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही क्वांटिटीनी पातळ बनवू शकता. तर आपल्या
हे जे आहे हे कालवण आपण शिजवून थोडंसं थिक होणार आहे. तर या प्रकारे आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. तर गरम पाणी ॲड केल्याने काय होतं मित्र, कालवण फटाफट बनण्यास मदत होते आणि जर थोडंसं कच्चं असेल तर ते पटकन शिजण्यास मदत होते. तर त्याचप्रमाणे तिची आपण वरती तरी पाहत आहोत, ती तरी जी आहे खूपच उत्तम प्रकारे बनून तयार होते. तर या प्रकारे तुम्ही पाहू शकतात लाल भडक तांबडा असा रस्सा आपला बनवून झालेला आहे. तर या प्रकारे जर तुम्हाला झणझणीत कोल्हापुरी जे आहे चिकन रस्सा जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर अगोदर देखील मी कोल्हापुरी चिकन रस्साची रेसिपी ऑलरेडी ॲड केलेली आहे, पण ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे. तर यामध्ये कुठलेही एक्स्ट्रा ऑर्डिनरी मसाले न वापरता मी घरामध्ये घरगुती जे मसाले आहेत ते ॲड करून व्यवस्थित अशी चविष्ट झणझणीत स्पायसी मसालेदार जे आहे चिकन रस्साची रेसिपी बनवली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. एका बाउलमध्ये मी चिकन रस्साची आहे व्यवस्थित असा ॲड केलेला आहे. गार्निशिंगसाठी थोडीशी वरतून कोथिंबीर ॲड केलेली आहे. दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह आणि चवीला देखील जसं दिसत आहे त्याचप्रमाणे एकदम उत्तम बनलेलं आहे. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. तर अशाच प्रकारे नवनवीन रेसिपी घेऊन येऊया. परत एकदा नवीन रेसिपीसोबत भेटूया. बाय बाय, टेक केअर.